भग्गरागो भग्गदोषो भग्गमोहो अनासो भग्गास पापका धम्मा भगवा तेन उच्चतीति. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना तेव्हा अभिवादन करतो. बोधिसत्व गुणप्रेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये असीम आणि अनंत पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला श्रवण करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. बेसिक तथागतांच्या तत्वज्ञानाला आपण समजून घेत आहोत. यापूर्वीच्या धम्मदेशनेमध्ये आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे भगवंताचं पहिलं वचन, अभिवादन वचन ज्यांना आपण म्हणत असतो. म्हणजे भगवंतांना अभिवादन करत असताना किंवा वंदनेची सुरुवात करत असताना आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अशा प्रकारे म्हणत असतो. यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण कशा प्रकारे हा शब्द प्रयोग बुद्ध तत्वज्ञानामध्ये आला किंवा कशा प्रकारे या शब्दांची निर्मिती झाली या संदर्भामध्ये आपण बघितलं होतं. यानंतरच्या देशनेमध्ये आपण बुद्ध वंदनेमध्ये असणारे भगवंताचे जे 9 गुण आहेत, जसं इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवान, अशा प्रकारे 9 गुण बुद्धांमध्ये आहेत. 6 गुण भगवंताच्या धम्मामध्ये आहेत आणि 9 गुण भगवंताच्या भिक्खू संघामध्ये आहेत. अशा प्रकारे शब्दशः आपण बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण याचं विश्लेषण सुरुवातीला आपण बघणार आहोत. त्यानंतर मग बुद्धपूजेच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपला देशनेचा या ठिकाणी क्रम असेल. तर आज आपण बघणार आहोत इतिपिसो भगवा. हा पहिला गुण आहे, इतिपिसो भगवा, असे ते भगवान. मराठीमध्ये आपण कसं म्हणतो, असे ते भगवान. इतिपिसो भगवा. भगवा हा जो शब्द आहे हा शब्द पाली आहे आणि भगवान मराठीमध्ये आपण त्याला तशा प्रकारे शब्द प्रयोग करत असतो. तर मग भगवान म्हणजे काय? जसं अन्य धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भगवान आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या देवी देवतांना सुद्धा भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. मग ते भगवान आणि हे भगवान एकच आहेत का? एकच आहेत का? तर नाही आहे. जेव्हा आपण वाचन करतो, विश्लेषण करतो, तर भगवान या शब्दाची जी व्याख्या आहे
किंवा भगवान या शब्दाचं जे विश्लेषण आहे तर अनेक ठिकाणी आलेलं आहे. अनेक ठिकाणी जसं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अशा प्रकारे बाबासाहेबांनी, जसं मराठीमध्ये टायटल आहे, कारण बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं इंग्लिशमध्ये बुद्ध अँड हिज धम्म असं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म असा शब्दशः प्रयोग त्याचा आहे. परंतु भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अशा प्रकारे मराठीमध्ये त्याचं विश्लेषण केल्या गेलेलं आहे. तर भगवान या शब्दाची व्याप्ती बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या आधाराने कशा प्रकारे भगवान या शब्दाला म्हटलं आहे, तर पाली साहित्यामध्ये एक गाथा आलेली आहे. याला अनुसरून असं म्हटलं आहे, भग्ग रागो भग्ग दोषो, भग्ग रागो भग्ग दोषो, भग्ग मोहो अनासती, भग्ग मोहो अनासती, भग्गास पापका धम्मा, भग्गास पापका धम्मा, भगवा तेन उच्चती. म्हणजे अशा प्रकारे पालीमध्ये गाथा ही आलेली आहे. तर या गाथेचा आज शब्दशः आपण अर्थ बघणार आहोत आणि किती प्रकारचे जे अकुशल मूळ आहे, या अकुशल मुळाला नष्ट केल्यानंतर भगवान या शब्दाची उत्पत्ती होते, किंवा भगवान कुणाला म्हटलं जातं, किंवा भगवंताची व्याख्या कशा प्रकारे केली जाते बौद्ध साहित्याला अनुसरून. कारण अनेक लोकांना असं वाटतं की भगवंताला भगवान म्हणणे काही योग्य नाही. अनेक लोक असं म्हणतात. अन्य इतर देवदेवतांना सुद्धा भगवान म्हटलं जातं. आणि मग ते भगवान आणि हे आपले भगवान एकच आहेत का, सारखेच आहेत का? मग असं जर असेल तर आपण भगवंताला भगवान नाही म्हटलं पाहिजे. सिद्धार्थ गौतम किंवा सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण केला नाही पाहिजे असं लोक म्हणतात. केवळ बुद्ध म्हटलं पाहिजे, किंवा सम्यक संबुद्ध म्हटलं पाहिजे, किंवा तथागत म्हटलं पाहिजे, किंवा अरहंत बुद्ध असं म्हटलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मत आणि मतांतरे म्हणजे लोकांमध्ये आहेत. परंतु खऱ्या अर्थाने शब्दशः जेव्हा आपण अर्थ जाणतो, जेव्हा आपण त्याला समजून घेतो आणि त्या शब्दांची जी व्याप्ती आहे, त्या शब्दांचा जो विस्तार आहे, किंवा त्या शब्दांचं किती महत्व आहे, आणि भगवान हा जो शब्द आहे केवळ सम्यक्सम बुद्धांनाच भगवान हा शब्द लागू पडतो. जसं वर्धमान महावीरांना सुद्धा भगवान महावीर अशा प्रकारचं म्हटलं जाते. भगवंतामध्ये असणारे गुण म्हणजे जैन तत्वज्ञानाचं जर आपण विश्लेषण केलं किंवा ते जर जाणलं, त्याचा जर आपण अभ्यास केला, आणि बुद्ध तत्वज्ञानाचा जर आपण अभ्यास केला, तर अशा प्रकारे स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येऊ शकते की वर्धमान महावीरांना सुद्धा भगवान आपण म्हणू शकत नाही. किंवा कारण भगवान म्हणजे संपूर्णतः दुःखमुक्त आहे. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो भग्ग अनासो भग्ग पापो भग्ग क्लेशो, म्हणजे अशा प्रकारच्या विकारांना ज्याने पूर्णपणे नष्ट केला आहे अशांना भगवान असं म्हटलं जातं. या गाथेचा अर्थ आपण शब्दशः बघूया. तर असं म्हटलं आहे, भग्ग रागो भग्ग रागोती भगवा. काय म्हटलं आहे पालीमध्ये? भग्ग रागोती भगवा, ज्यांनी सर्व प्रकारचा राग नष्ट केलेला. भग्ग रागोती भगवा म्हणजे ज्यांनी पूर्णपणे आपल्या रागाला नष्ट केलेला आहे. आणि मग रागाला नष्ट केल्यानंतर मग काय उत्पन्न होऊ शकते? रागाला उत्पन्न केल्यानंतर मैत्रीभाव उत्पन्न होऊ शकते. मग भगवंतासारखी जी मैत्री भावना आहे या संसारामध्ये, भगवंतासारखा मैत्रीभाव अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये किंवा कोणत्याही ज्यांना आपण भगवान असे अन्य लोक म्हणतात त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. कारण भगवंताने कधी शस्त्र हातामध्ये घेतलं नाही. म्हणजे बिना शस्त्राच्या द्वारा या जगावर जर अधिपत्य गाजवणारे कोणी असतील, लोकांच्या मनावरती जर अधिपत्य गाजवणारे जर कोणी असतील, तर ते म्हणजे सम्यक संबुद्ध आहे, भगवान बुद्ध आहेत. आणि त्यामुळे मनुष्याच्या चित्तामध्ये असणारा जो राग आहे, या रागाला म्हणजे राग नावाचा एक क्लेश आहे, ज्याला दोष असं भगवंताने म्हटलं आहे.
म्हणजे राग नावाचा हा दोष, हा क्लेश जोपर्यंत मनुष्याच्या चित्तामध्ये जो उत्पन्न झालेला आहे, त्या क्लेशाला जोपर्यंत मनुष्य नष्ट करत नाही, मग हा जो क्लेश आहे म्हणजे राग आहे, या रागाला नष्ट केल्यानंतर म्हणजे रागाला कसं नष्ट करायचं आहे किंवा राग नष्ट केल्यानंतर काय उत्पन्न होते, कशा प्रकारची मनुष्याच्या चित्ताची अवस्था उत्पन्न होत असते, तर भगवंताने रागाला अग्नी असं म्हटलं आहे आणि अनेक वेळा विश्लेषण याचं होत असते. आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये बघा 84,000 भगवंताच्या सद्धर्मामध्ये उपदेश आहे. 82,000 भगवंताने स्वतः दिले आणि 2,000 भगवंताच्या प्रमुख शिष्याने दिले. म्हणजे 84,000 उपदेशांचा सार जर बघितला असेल तर काय आहे, रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे आणि मोहाला नष्ट करणे. म्हणजे कायेला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे, हे फक्त 3च अंग आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, केवळ मनुष्याचे हे 3 अंग परिशुद्ध करण्यासाठी. कायेला परिशुद्ध करा, वाचेला परिशुद्ध करा आणि मनाला परिशुद्ध करा. याच्या व्यतिरिक्त बुद्ध तत्वज्ञानाचा अन्य कुठलाही सार नाही आहे. पण याला स्पष्ट करत असताना वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या प्रसंगी भगवंताने 84,000 उपदेश दिलेले आहेत. बघा, रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे, मोहाला नष्ट करणे, आपल्या कायेला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे, हा बुद्ध तत्वज्ञानाचा सार आहे. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं की पुन्हा पुन्हा तेच ते रिपिटेशन, तेच तर आहे. मग म्हणजे एवढं जर भगवंताने 45 वर्षापर्यंत सांगितलं तरी लोक दुःखमुक्त झाले का? सर्वच्या सर्व लोक दुःखमुक्त नाही झाले. किंवा अनेक वेळा आपण ऐकतो, धम्मदेशनेमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा ऐकतो, रोज ऐकतो, ऐक ना, रागाला नष्ट करा, द्वेषाला नष्ट करा, मोहाला नष्ट करा, तरी सुद्धा नष्ट होतो का? होत नाही आहे. कारण हा जो क्लेश आहे, म्हणजे राग नावाचा जो क्लेश आहे, हा आताचा नाही आहे. जेव्हापासून आपल्याला राग समजतो, म्हणजे राग येतो, लहान लेकरांना सुद्धा बघा राग येतो, जेव्हापासून राग हा राग आहे ही भावना जेव्हापासून आपल्याला समजते, रागावणे किंवा रागेने ही भावना जेव्हापासून आपल्याला समजते, तेव्हापासून आतापर्यंत मग 10 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत, 30 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत, मग 50 वर्षापर्यंत, म्हणजे आपलं जेवढं वय असेल तेवढ्या वयापर्यंत हे रागाचे संस्कार आपल्यामध्ये उत्पन्न झालेले असतात. मग ते सहजासहजी निघणार आहे का? तर सहजासहजी निघणार नाही आहे. भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत या भावनेला आपण जाणत नाही, मग याला जर नष्ट करायचं असेल तुम्हाला, तर तुमच्या मनामध्ये सदा सर्व काळ मैत्री भाव उत्पन्न केला पाहिजे. रागाला जर नष्ट करायचं असेल किंवा द्वेषाला जरी नष्ट करायचं असेल, तर मैत्री भाव जोपर्यंत आपण आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करत नाही, नाही वेरेन वेराने समंतिधं कुदाचनम अवेरेनच समंती यस धम्मो सनातनो. हा सनातन धम्म आहे. सनातन म्हणजे काय? परंपरागत हजारो वर्षापासून चालत आलेला हा धम्म आहे की रागाला जर जिंकायचं असेल, रागाला जर जिंकायचं असेल किंवा वैराला जर जिंकायचं असेल किंवा द्वेषाला जर जिंकायचं असेल, तर कशाने जिंकू शकतो आपण? मैत्री बलाने. आणि भगवंतामध्ये हा जो गुण आहे, हा भगवंतामध्ये अगदी ओतप्रोत भरलेला होता. भगवंत महान करुणावान होते. भगवंतामध्ये असीम अशी मैत्री भावना होती आणि असीम मैत्रीमुळे, असीम मैत्रीद्वारा भगवंताच्या चित्तामध्ये भगवंताने असं कधी म्हटलं का की हा गरीब आहे व्यक्ती आहे, याला उपदेश मी देणार नाही, हा रोगी व्यक्ती आहे, याला मी उपदेश देणार नाही, हा श्रीमंत व्यक्ती आहे, फक्त यालाच उपदेश करतो, अनाथपिंडक श्रीमंत आहे, माता विशाखा धनवान आहे, श्रीमंत आहे, फक्त मी त्याला उपदेश करतो, असं भगवंताने म्हटलं का? नाही. भगवंताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो दुःखी असो, कष्टी असो, लुळा असो, पांगळा असो, लंगडा असो,
कोणत्याही अवस्थेमध्ये असणारा व्यक्ती जर भगवंताकडे गेला असेल आणि भगवंताला जर त्यांनी याचना केली की भगवान मला उपदेश श्रवण करायचा आहे, तर बघा भगवंताने त्याही क्षणी उपदेश केला. भगवंत जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार असतात, म्हणजे मृत्यूशय्येवर असतात, आणि मृत्यूशय्येवर असताना सुद्धा सुभद्र नावाचा एक परिवर्जक भगवंताकडे येतो, आनंदासोबत वार्तालाप होतो, आणि आनंदासोबत वार्तालाप झाल्यानंतर आनंद म्हणतो की अरे भगवंताकडे तू जाऊ नको. तो म्हणतो मला भगवंताला भेटायचा आहे, कारण भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत, भगवंत मृत्यूला प्राप्त होणार आहेत. आणि जर भगवंत मृत्यूला प्राप्त होणारे असतील तर मग माझी भगवंतासोबत भेट होणार नाही, माझा वार्तालाप होणार नाही, मला काहीतरी विचारायचं आहे भगवंताला, ते विचारता येणार नाही. अशा प्रकारे आनंदासोबत तो वार्तालाप करतो. आनंद त्याला रोखून धरतो. आनंद म्हणतो की नाही, आता तू भगवंताकडे जाऊ नको, आता तू भगवंताला त्रास देऊ नको, कारण भगवंताने आयुष्यभर लोकांना उपदेश दिला, शेवटच्या क्षणी तरी सुद्धा भगवंताला तू शांतपणे महापरिनिर्वाणाला जाऊ दे. असे शब्द जेव्हा भगवंताच्या कानावरती येतात तेव्हा भगवंत आनंदाला म्हणते, आनंद कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, जो कोणी असेल त्याला इकडे येऊ दे. आनंद म्हणतो की भगवान सुभद्रा आहे. सुभद्रा भगवंताच्या समोर जातो आणि काही प्रश्न विचारत असताना तो म्हणतो की तू प्रश्न वगैरे काही विचारू नको, मी तुला उपदेश, भगवंत असे म्हणतात की मी तुला उपदेश देतो, तो उपदेश तू धारण कर. म्हणजे मृत्यूच्या शय्येवर असताना तरी सुद्धा भगवंत सुभद्राच्या कल्याणार्थ उपदेश करत असत. किती महान करुणा होते भगवंतामध्ये, किती महान करुणावान होते. एक वेळचा प्रसंग बघा, मी नेहमी माझ्या देशनेमध्ये सांगतो की भगवान किती करुणावान होते, भगवंतामध्ये किती मैत्री भाव होता. एकदा म्हणते आनंद आणि भगवंत असे प्रवास करत होते, आणि प्रवास करत असताना नदीला म्हणजे वरच्या बाजूला पाऊस पडला होता, आणि वरच्या बाजूला पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आला होता, नदीला पाऊस आला, पाणी आलं होतं. तर बघा नव्याने जेव्हा म्हणजे पाऊस पडत असतो, तर नव्याने पाऊस पडल्यानंतर नदीमध्ये असणारी जी घाण आहे, ती घाण, ते लाकडं आहे की नाही, किंवा जे काही कीटक असतील, प्राणी असतील, ते सर्वच्या सर्व त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत असतात. जेव्हा भगवंत पाहतात की एका लाकडाच्या छोट्याशा म्हणजे काडीवरती एक विंचू आहे, भगवंत असे पाहतात, त्या नदीच्या किनाऱ्यावरती उभे असतात, तर त्याच्याकडे पाहून भगवंताच्या मनामध्ये करुणाभाव, मैत्रीभाव, दयाभाव उत्पन्न होतो, आणि भगवंत त्या बुडणाऱ्या विंचवाला असा दोन्ही हाताने वर घेत असतात. दोन्ही हाताने वर घेतल्यानंतर जे पाणी असतं आणि पाणी क्षणामध्ये खाली पडून जातं. भगवंताच्या हाताला त्या विंचवाचा स्पर्श झाल्याबरोबर तो त्या ठिकाणी दंश करतो, कारण त्याचा तो स्वभाव आहे. त्याच्या शरीराला जर काही स्पर्श झाला असेल तर तो दंश करतो, आणि तो दंश केल्याबरोबर भगवंत त्याला सोडून देतात. सोडलं की पुन्हा तो पाण्यामध्ये पडतो, पाण्यामध्ये पडताना पुन्हा तो बुडत असतो, पुन्हा भगवंत आपल्या हाताने म्हणजे त्याला उचलतात, पाणी हातातलं पडलं की पुन्हा तो दंश करतो. अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे अनेक वेळापर्यंत चालत असते. भगवंताचे दोन्ही हात पूर्णपणे म्हणजे त्या जे काही त्याच्या जखमा आहे त्या जखमाने पूर्णपणे भरलेले असतात. आणि ही प्रक्रिया जेव्हा आनंद बघतो, तर आनंद बघताना भगवंताला म्हणतो की भगवान, या प्राण्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, तो प्राणी मात्र तुम्हाला दंश करतोय, तुम्हाला तो दंश करतो आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. तर भगवंत स्मित हास्य करतात, आणि स्मित हास्य करताना भगवंत असं आनंद, हा जो छोटासा प्राणी आहे, या छोट्याशा प्राण्याने आपला जो धर्म आहे, काय धर्म आहे त्याचा, दंश करणे, चावणे त्याचा धर्म आहे. मग एक हा छोटासा प्राणी असंख्य वेळा मला दंश करतोय आहे, दंश करतोय, तो चावतोय, तरी सुद्धा त्याचा स्वतःचा धर्म तो सोडत नाही आहे. आपण तर मनुष्य आहोत. मग आपण मनुष्य असताना मनुष्याचा धर्म कोणता आहे? मनुष्याचा धर्म हे प्राण्यावरती मैत्री करणे आहे, करुणा करणे आहे.
मग हा प्राणी जर सोडत नसेल तर आपण आपला धर्म का सोडावा? शेवटी तो कंटाळून जातो आणि भगवंत त्याला जमिनीच्या दिशेने फेकत असतात. म्हणजे भगवंतामध्ये हा जो मैत्री भाव आहे हा ओतपोत भरलेला होता. असंख्य उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. नालागिरी नावाचा हत्ती बघा, भगवंताच्या अंगावरती येतो, भगवंत सहज आपल्या मैत्री बलाने त्याला जिंकत असतात. देवदत्त भगवंताला किती म्हणजे अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असतो, परंतु भगवंताने कधीही त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वैरभाव निर्माण केला नाही. किंवा अनेक लोक भगवंताला मथमुंड्या म्हणायचे, डोक्याचे केस काढल्यामुळे मथमुंड्या म्हणायचे, भगवंताला लोक शिव्या द्यायचे, भगवंताला लोक असं म्हणायचे की हा कुळ उद्ध्वस्त करणारा आहे. म्हणजे तरुण भिक्षू बनत होते, हा कुळ उद्ध्वस्त करतो, हा बायांना म्हणजे विधवा करतो, ऐक नाही, हा माता पित्यांचे कुळ नष्ट करतो, हा मतमुंडे आहे, अशा प्रकारचे अनेक अपशब्द भगवंताला बोलत असत. परंतु भगवंत कधीही कुणाच्या प्रती असे द्वेषाची भावना करत नसत, कारण भगवंतामध्ये हा सद्गुण होता. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की भगवंतामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचा, ज्याला राग असं म्हणतात, भग्ग रागोती भगवान, म्हणजे ज्यांनी संपूर्णपणे रागाला नष्ट केला आहे असे ते भगवान. दुसऱ्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे, भग्ग दोसोती भगवा, भग्ग दोसोती भगवा, ज्यांनी द्वेष पूर्णपणे नष्ट केला. म्हणजे आपल्या चित्तामध्ये द्वेषाचा लवलेश सुद्धा भगवंताच्या चित्तामध्ये नव्हता बघा. कारण द्वेष नावाची जी भावना आहे ती भावना भगवंताच्या मनामध्ये बिलकुल नव्हती. जेव्हा जेव्हा भगवंत अन्य संप्रदायाच्या म्हणजे निवासस्थानामध्ये किंवा आश्रमामध्ये जात असत, तर कधी कधी भगवंताचा अपमान सुद्धा केला जात असे. अनेक वेळा कधी कधी भिक्षाटन भगवंत दारावर जर कोणी गेलं असेल, दारावर हाकलून द्यायचे लोक. कशी भारद्वाज सुद्धाचं उदाहरण आहे. कशी भारद्वाजच्या शेतावरती जेव्हा भगवंत असं पात्र घेऊन उभे राहतात, तर भगवंताला तो हाकलून देतो. भगवंताला तो म्हणतो की जा, काय तू तरुण आहे, तुझे भाऊ बलदंड आहे आणि तू असं हातामध्ये पात्र घेऊन असं का भीक माग पार? तर भगवंत मी सुद्धा शेतकरी आहे हे सर्व प्रकारे त्याला समजावून सांगत असतात. पण असं कोणी बोललं जरी असेल, असं कोणी म्हटलं जरी असेल, तरी भगवंताच्या मनामध्ये मात्र कधीही कुणाप्रती द्वेषाची भावना राहत नसेल. भगवंत जिथल्या तिथे ती भावना विसरून जात असत. म्हणजे ज्याप्रमाणे पाण्यावरती काठी मारल्यानंतर, पाण्यावरती काठी मारली जाते बघा, पाण्यावरती काठी मारल्याबरोबर एका क्षणामध्ये काय होते, पाणी पुन्हा एकरूप होत असते. अगदी तशा प्रकारे भगवंताला कोणी बोललं असेल तरी सुद्धा भगवंताच्या चित्तामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव उत्पन्न होत असेल. एवढंच नव्हे बघा, भगवंताचा अनेक वेळा भगवंताला बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. जसं चिंचा नावाच्या स्त्रीचा भगवंतावरती आरोप केला आहे की नाही, जसं सुंदरीचा भगवंतावरती आरोप केला. म्हणजे अन्य धर्माचे जे काही भगवंताचे जे विरोधक होते, तर त्या विरोधकांनी भगवंताला म्हणजे चक्क बदनाम करण्याचा एकही प्रसंग सोडलेला नाही आहे. जसं जसं प्रसंग असेल तसं तसं आपण त्या स्टोऱ्या सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भगवंताच्या प्रती भगवंताला हे माहीत असायचं की अशा अशा प्रकारचं होत आहे. आणि अन्य भिक्षू सुद्धा भगवंताला सांगायचे की भगवान हे अशा अशा प्रकारचं आपल्यासोबत वागत आहेत, बोलत आहेत. तर भगवंत असे म्हणत की ठीक आहे, अधिक काळापर्यंत हे काही चालणार नाही, केवळ 7 दिवसापर्यंत असंही लोक म्हणतील आणि त्यानंतर मात्र विसरून जातील. परंतु भगवंताने असं कधी म्हटलं नाही की मग त्यांनी अशा प्रकारे माझ्यासोबत व्यवहार केला, त्यांनी अशा प्रकारे माझ्यासोबत वागलेला आहे तर मी सुद्धा त्याचा द्वेष करतो, मी सुद्धा त्याच्या प्रती वैरत्वाची भावना म्हणजे निर्माण करतो किंवा द्वेषाची भावना निर्माण करतो. भगवंताने असं कधीही म्हटलं नाही. भगवंताने त्यांच्यावरती मैत्री भावच केला. आणि त्यामुळे भगवंताच्या चित्तामध्ये अगदी द्वेषाचा लवलेश सुद्धा नव्हता. ज्याप्रमाणे कमळ फुल, कमळाचं फुल ज्याप्रमाणे चिखलामध्ये उगवत असते, परंतु चिखलाचा एक कण सुद्धा आपल्यावरती येऊ देत नाही, अगदी परिशुद्धता त्यांच्यामध्ये असते. अगदी तशा प्रकारे
भगवंताच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेषाचा एक लवलेश सुद्धा नव्हता. अगदी प्रसन्न भगवंताचं चित्त होतं, निर्मळ चित्त होतं आणि महाकरुणेने भगवंत लोकांना उपदेश करत असत. कारण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा भाव नव्हता आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की ज्यांचा पूर्णतः द्वेष नष्ट झालेला आहे. कारण द्वेषाची भावना म्हणजे नष्ट होणे काही सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. मनुष्य बघा या संसारामध्ये असंख्य प्रकारे म्हणजे छोट्या मोठ्या कारणावरून मनुष्य राग करतो, द्वेष करतो. अगदी एका परिवारामध्ये असणारे लोक सुद्धा एकमेकांच्या प्रती द्वेष करतात. एका द्वेषाची भावना असते. म्हणजे साध्या साध्या गोष्टीवरून मनुष्यामध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटा होत असतो. परंतु भगवंतामध्ये अनेक वेळा एकदा भिक्खूंमध्ये सुद्धा वाद झाला, भिक्षूंमध्ये सुद्धा थोडासा वाद झाला अगदी छोट्याशा गोष्टीवरून. आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भगवंताने सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या भिक्षूने काही तेवढं ऐकलं नाही. तर भगवंत काही त्यांना बोलले नाही. भगवंत पारिलेक वनामध्ये जात असतात आणि 1 वर्षावास भगवंताने पारिलेय वनामध्ये सुद्धा केलेला आहे. ज्यामध्ये कधी कधी बघा फोटोवरती एक माकड भगवंताला मधुपिंड दान करताना दिसते. बघा तुम्ही कधी बघितलं असेल. एक हत्ती भगवंताला केळीचं जे काही घड आहे तर ते दान करताना दिसते. बघा तर तो वर्षावास भगवंताने पारिलेक वनामध्ये केला होता. ते हत्तीने 3 महिन्यापर्यंत भगवंताची सेवा केली होती. म्हणजे भगवंत समजून सांगण्याचा प्रयत्न करत असत आणि जर कोणी ऐकलं नसेल तर भगवंत तिथून निघून जायचे. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने भगवंत तिथून गेले. परंतु त्या भिक्षूंच्या प्रती भगवंताने कधीही द्वेष सुद्धा केलेला नाही. म्हणजे कुणाच्याही प्रती भगवंताने कधीही द्वेषाची भावना निर्माण केली नाही. आणि ज्याचा राग नष्ट झाला आहे, ज्यांचा द्वेष नष्ट झाला आहे, भग्ग रागोती भगवा भग्ग दोषोती भगवा, ज्यांचा द्वेष भाव नष्ट झाला त्यांना भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा आहे भग्ग मोहोती भगवा. भग्ग मोहोती भगवा म्हणजे जो मोह आहे, जो मोह ज्याला आपण लोभ असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, भग्ग मोहोती भगवा. भगवंताचा संपूर्ण मोह नष्ट झाला होता. कारण ज्यांना हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी राजमहाल होते, समोर ताट सोन्याचं पात्र येतं, सोन्याचं ताट येत असे, त्याच्यामध्ये पंचपक्वान्न असायचे, हजारो लाखो लोकांना ते स्वतःच्या हाताने दान करायचे. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण जे वैभव होतं ते संपूर्ण वैभव त्यांनी त्यागलं आणि मातीचं भिक्षापात्र हातामध्ये घेतलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो मोह आहे, जो लोभ आहे, तो लोभ भगवंताकडे नसे. एक वेळचं भगवंत भोजन करायचे, भिक्षाटन करायचे एक वेळचं, आणि एक वेळचं भिक्षाटन केल्यानंतर पुन्हा भगवंत कधीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नसत. आणि त्यामुळे भगवंतामध्ये कोणत्याही प्रकारचा असा मोह सुद्धा नव्हता. फक्त एक असा प्रसंग आहे बघा की महाकाश्यप भंतेची जी संघाटी असते ते मोहाच्या द्वारा नव्हे तर भगवंताने फक्त जे साहित्यामध्ये एक असं उदाहरण आहे की भगवंत महाकाश्यप भंतेना सांगतात की काश्यप, ही तुझी संघाटी फार मऊ आहे, फार मुलायम आहे. तर तो म्हणतो की भगवान माझ्यावरती अनंत अनुकंपा करावी आणि माझी संघाटी तुम्ही स्वीकार करावी. तो एक प्रसंग आहे बघा की जे भगवंताला महाकाश्यपांनी अनमोल अशी आपली संघाटी म्हणजे दान केली असते. भगवंत कुणाचं दान स्वीकारू शकतात, किती त्यांचं महान पुण्य असेल, महाकाश्यपाचं किती महान पुण्य असेल की त्यांनी आणलेली संघाटी भगवंत त्या ठिकाणी वापरत असतात. आणि स्वतःचं जीर्ण झालेलं जे वस्त्र असते, चिवर असते, तर ते चिवर महाकाश्यपांना देतात. महाकाश्यप सुद्धा किती महान असतील की ज्यांना भगवंताने वापरलेलं चिवर वापरण्यासाठी म्हणजे प्राप्त होत असते. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतामध्ये असणारा जो मोह आहे, मोहाचा एक लवलेश सुद्धा भगवंताच्या चित्तामध्ये नव्हता. कारण भगवंत असे म्हणतात की अनेक जन्मामध्ये राहुल सारखा एक गोंडस बाळ ते सोडून गेले, यशोधरासारखी अत्यंत सुंदर लावण्यवती स्त्री, जे पंचकोशीमध्ये यशोधरेसारखं सौंदर्य, यशोधरेसारखं शील चारित्र्य असणारी स्त्री नव्हती. अशा प्रकारच्या सुंदर स्त्रीचा
त्यांनी त्याग केला, राजमहालाचा त्याग केला, आपल्या राजाचा त्याग केला, सर्व परिवाराचा त्याग केला. आणि हा संपूर्ण त्याग केल्यामुळे जी मोहाची भावना आहे म्हणजे लोभाची भावना आहे, तर ती लोभाची भावना त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकार नव्हते. कारण लोभ कशामुळे नष्ट होतो? लोभ कशामुळे नष्ट होतो? तर लोभ आपण जर देत राहिलो तर आपला लोभ कमी होत असतो. पण आपण जर दिलंच नाही तर लोभ मात्र आपला कधीही कमी होत नाही. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की देत राहिलं पाहिजे. म्हणजे थोडं थोडं का होईना, थोडं थोडं आपल्या चित्तामध्ये म्हणजे आपल्या चित्ताला, आपल्या मनाला देण्याची सवय आपण लावली पाहिजे. कारण देण्याची सवय जर आपण लावत असेल, काही काही लोकांना देण्याची सवय असते, काही काही लोक देत राहतात, गोरगरिबांना देत राहतात, गरजूंना देत राहतात, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना देत राहतात. भगवंत असे म्हणतात की या हाताला थोडं थोडं देण्याची आपण सवय लावली पाहिजे. पण कधी कधी मनुष्याला पूर्णपणे देण्याची काही सवय नसते, आणि देण्याची सवय नसल्यामुळे म्हणजे त्याच्या चित्तामध्ये असणारा जो लोभ आहे, तो लोभ मात्र कधीही मग नष्ट होत नाही. आणि तशाच प्रकारे त्या लोभाच्या चित्ताने मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. आणि लोभ चित्ताने, द्वेष चित्ताने, मोह चित्ताने जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो तर तो दुःख स्थितीला प्राप्त होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे लोभ हा आपला कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोभ असतो बघा, एकदम एकदम क्षुल्लक गोष्टीमध्ये. एक प्रसंग आहे बघा बौद्ध साहित्यामध्ये. एक राजाचा म्हणजे कोषाध्यक्ष असतो राजदरबारामध्ये, तो काम करत असतो. आणि राजदरबारामध्ये काम करत असताना आता कोषाध्यक्ष आहे, धनवान आहे, तो सुद्धा त्याच्याकडे विपुल धनसंपदा आहे. आणि रस्त्याने तो जात असताना, बाजारातून जात असतो, मार्केटमधून जात असतो. तर बाजारातून जात असताना सकाळ सकाळच्या प्रहरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे बनवले जातात. तर एक बौद्ध साहित्यामध्ये पोहा नावाचा प्रकार आहे. तर ते पोहा म्हणजे पोहे नाही आहे, तर तो असा म्हणजे पोहा म्हणजे ते गोल असा एक पदार्थ असतो, तर त्याला पोहा असं म्हटलेलं आहे. तर ते पोहे म्हणजे बनवणं चालू असते, आणि त्याचा सुगंध चांगला, एखादा स्वादिष्ट पदार्थ असेल. कधी कधी बघा चांगली फोडणी बसली कसं वाटते आपल्याला, हा आज मात्र बेत काहीतरी विशेष बेत दिसतोय आजचा, आहे की नाही असं वाटते. म्हणजे अगदी फोडणीवरून आपण सांगू शकतो की अरे आज एक चांगला बेत आहे. कधी कधी एखादा पदार्थ चांगला असला की आपल्याला वाटतं की अरे हा पदार्थ खूप चांगला आहे. म्हणजे मनुष्याचं चित्त, तो एक भाव मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. कारण साहजिक आहे, घ्राण इंद्रिय मनुष्याच्या अत्यंत तीक्ष्ण असतात, आणि त्याला सुद्धा तो पोहा बघतो, विशेष रूपाने त्याचा तो आवडीचा पदार्थ असतो. आणि एखादा आवडीचा पदार्थ जर असेल तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की अरे खायला पाहिजे. आणि त्याचा स्वभाव मात्र अत्यंत कंजूस असतो. कधीही कुणाला म्हणजे अगदी श्रावस्तीच्या बाजूलाच त्याचं घर असते, परंतु कधीही तो विहारामध्ये जात नसतो, कधी भिक्षूंना दान करत नसतो, कधी भगवंताला त्याने दान केलं नाही. आणि त्यामुळे देण्याची जी भावना आहे, देण्याचं जे चित्त आहे, तर देण्याचं चित्त त्याचं बिलकुल नसते. आणि त्यामुळे त्याची इच्छा होते पोहे खाण्याची. त्याला असं वाटतं की अरे धनवान, विपुल धनसंपदा, त्याला असं वाटतं की पोहे आपण खाल्ले पाहिजे. आणि पोहे खाण्यासाठी तो त्या दुकानामध्ये प्रवेश करतो. दुकानामध्ये प्रवेश केल्याबरोबर तो पोहे खाण्यासाठी बसतो. बसल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो, कारण तो त्याला विचारतो की म्हणजे पोहे कशा प्रकारे दिले आहे. तर त्याला त्याचा भाव वगैरे सांगितला असेल, 1 आरशापण 2 आरशापण जे काय असेल ते. तर तो सांगल्याबरोबर विचारतो अरे हे तर फारच म्हणजे महाग आहे, आणि एवढ्या पैशामध्ये जर या पोह्याचं मटेरियल आपण घरीच आपल्या पत्नीला जर आणून दिलं, घरी तर ऑलरेडी असेल, किंवा आपण आणून दिलं, तर इथे आपण 1 पोहा खाऊ किंवा 2 पोहे खाऊ, 3 खाऊ, घरी मात्र आपण विपुल प्रमाणामध्ये पोटभर खाऊ शकतो. अशा प्रकारचा विचार त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. बघा, खाण्याच्या लालसेने गेला, परंतु खाऊ शकला नाही. का? लोभ असल्यामुळे. आणि दिवसभर तो काम करतो. दिवसभर काम केल्यानंतर त्याचं चित्त काय कामामध्ये लागत नाही. का? कारण सकाळी पोहे पाहिलेले असतात, पोहे खाण्याची इच्छा होते. सोबत जो निळा जे काही भोजन असतं ते भोजन सुद्धा तो करत नाही. आणि तसाच तो म्हणजे नर्वस अवस्थेमध्ये घरी येतो. घरी आल्यानंतर जेव्हा पत्नी
तो त्याचा चेहरा पाहते तर अत्यंत त्याचा चेहरा पडलेला असतो, नर्वस असतो तो. तर पत्नी विचारते की स्वामी म्हणजे काय झालं, राजा काही बोलला का, काय वाद वगैरे झाला का, काय भांडण तंटा झाला का. तर तो म्हणतो नाही, बिलकुल काही नाही. आणि बसतो, त्याचे जे काही काम असतात नित्यनेमाचे ते कामं करतात. पत्नीला असं वाटतं की नेमकं झालं काय, झालं काय. तो काही सांगत नाही. पत्नी भोजन बनवते, भोजन करून घ्या. सकाळचं दिलेलं भोजन असतं, तो भोजन सुद्धा घेत नाही. मग तब्येत बरी नाही का असं विचारते. हा काही सांगत नाही की बा मला म्हणजे पोहे म्हणजे कसं सांगावं नेमकं बा मला पोहे खायचे. तर कदाचित त्याचा स्वभाव तसा असेल तर ते काय सांगत नाही. पत्नी स्वयंपाक बनवते, तो काही जेवत नाही. मग नेमकं पत्नी म्हणते की नेमकं काय म्हणजे तुम्हाला काय हवं आहे. तर मग तो हळूच म्हणतो की माझी पोहे खाण्याची इच्छा आहे. पत्नी म्हणते सांगायचं, मी लगेच तुम्हाला बनवून देईल. लगेच बनवण्यासाठी पत्नी मटेरियल घेते. तर तो म्हणतो की थांब, आता सध्याच तू काय पोहे बनवू नको का, कारण सर्वच्या सर्व लोक सध्या जागेच आहे. निश्चितपणे त्याचा स्वादिष्ट स्मेल येत असेल, सुगंध येत असेल. तर तो म्हणते लोक आपले जागेच आहे आणि तू जर पोहे बनवत असेल तर बाकीच्यांना सुद्धा असं वाटेल की अरे यांच्याकडे आज मात्र पोहे बनवत आहेत, आपण सुद्धा गेलं पाहिजे, लोकांना झोपू दे. पत्नी म्हणते ठीक आहे, त्याचा स्वभाव तिला माहीत असेल. पुन्हा लोक झोपतात. लोक झोपल्यानंतर ती म्हणते आता बनवते. ते म्हणते थांब, आपल्या लेकरांना झोपू दे. लेकरांना झोपू दे, ते म्हणते किमान आपल्यासाठी सर्वांसाठी नाही. सर्वांसाठी कशाला बनवते म्हणते, पोहे खाण्याची इच्छा कुणा झाली, फक्त माझी झालेली आहे. म्हणजे बघा, मुलांसाठी सुद्धा नको आहे, पत्नीसाठी सुद्धा नको आहे, फक्त माझी इच्छा झाली तर ते फक्त मलाच खायचं आहे. पत्नीला स्वभाव माहीत असेल. ती म्हणते ठीक आहे, फक्त तुमच्यासाठीच बनवतोय. आणि असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की 7 माळ्याची त्याची बिल्डिंग असते. किती 7 माळ्याची बिल्डिंग असते. तर तो म्हणतो पत्नीला की इथे तर नको बनवू, हे जे पोहे आहे आपण वरच्या माळ्यावरती बनवू. पत्नी म्हणते ठीक आहे. पहिल्या माळ्याला मग लॉक लावतो तो, दुसऱ्या माळ्यावरती, पुन्हा दुसऱ्या माळ्यावर गेले नाही म्हणते, पुन्हा आणखी माळ्यावरती. असं करता करता 7व्या माळ्याच्या छतावरती तिला घेऊन जाते आणि सर्व 7ही माळ्याचे दरवाजे लावत लावत तो वर जातो. एवढ्या वेळामध्ये मात्र सगळी रात्र निघून जाते. गप्पा करण्यामध्ये, हे करण्यामध्ये, ते करण्यामध्ये. आणि सकाळ होते आणि सकाळ होताना ती पोहे बनवत असते. इकडे भगवंत सकाळच्या प्रहरी भिक्षाटनासाठी तयारी करतात, भिक्षाटना जाण्यासाठी. तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, आज कोणीही भिक्षाटनासाठी जाऊ नका, आज आपल्याला महामोगलान विहारामध्ये पोहे खाऊ घालणार आहे. भिक्षूंना आश्चर्य वाटते की अरे आज आपल्याला पोहे कसं काय खायला मिळणार आहे. आता भगवंत म्हटले म्हणजे काहीतरी असेलच. आणि महामोगलांना असं म्हटलं आहे की भगवंत सांगतात की महामोगलान जा, अशा अशा प्रकारच्या श्रेष्ठीकडे आज पोहे बनलेले आहे. आज भिक्खू संघाचे आणि माझी सुद्धा इच्छा पोहे खाण्याची आहे, तुम्ही तिथे जावं. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की कारण त्यांच्यामध्ये बल असते. रिद्धी सिद्धीमध्ये अग्र, भगवंताच्या नंतर जर रिद्धी सिद्धीमध्ये कोणी अग्र असेल तर महामोगलान म्हणते असतात. असं म्हटलंय की त्या 7व्या माळ्याच्या जे काही छत असतं त्या छताच्या समोर असे ते हवेमध्ये महामोगलान म्हणते असे उभे राहतात. त्यांना तो पाहतो आणि पाहिल्याबरोबर असं म्हणतो, बघ मी तुला म्हणलंच होतं, यांच्यापासून वाचवण्यासाठी मी तुला 7व्या माळ्यावर आणलं, तरी सुद्धा हे दारावर शेवटी आलेच. आता स्त्री असते, तिच्यामध्ये करुणाभाव उत्पन्न होते. ते म्हणते असू द्या ना, म्हणते काय फरक, एवढे मोठे पोहे झाले म्हणते तर थोडेफार आपण त्यांना सुद्धा देऊ. आणि मग तो म्हणतो की नाही, यात माझ्यासाठी जे बनवलेले आहे यातला मात्र एकही पोहा द्यायचा नाही, याच्यासाठी तो दुसरे बनव. ठीक आहे म्हणते, मी दुसरे बनवते. आणि ती जेव्हा त्या पोह्याचं पीठ घेते तर पहिल्या घेताना जरा ती मोठं घेत असेल तर त्याला म्हणजे तिला तो सांगतो की छोटे घे, म्हणते छोटे छोटे बनव म्हणते जरा. आणि मग ती छोटं घेते, त्या तेलामध्ये टाकलं का ते पहिल्यापेक्षा मोठं होते. तो म्हणतो तू मुद्दाम मोठा घेताय, नाही म्हणते बघा तुमच्या समोर घेताय, आणखी छोटं घे म्हणते. आणखी छोटं घेतलं की आणखी ते मोठे होतात, आणखी मोठे होतात. मग ते म्हणते हे बाजूला ठेव म्हणते आणि हे दे म्हणते यांना. मग त्यांना ते देण्यासाठी पात्रामध्ये त्याच्या टाकतात. त्यांना म्हणतात की बसा, इथेच बसून खा, कारण तुम्ही जर हे घेऊन गेले तर पुन्हा बाकीच्या भिक्षू सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही इथेच बसून खा. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी इथे बसून खाणार नाही,
कारण आज भगवंताला सुद्धा पोहे खायचे आहे. असं म्हटल्याबरोबर माणूस कसाही जरी असेल तर शेवटी मन थोडं परिवर्तित होते आणि त्याला असं वाटतं की भगवंताला पोहे खायचे आहे असा शब्द जेव्हा त्याच्या कानावरती पडते तर त्याला थोडी लज्जा वाटते आणि तो म्हणतो की म्हणते हे तर फार कमी आहे. भगवंत भिक्खू संघ तर फार विशाल आहे, एवढे पोहे कसे काय पुरतील? तर तो म्हणतो की ते मला काही माहिती नाही, हे जेवढे पोहे बनले ते सर्वच्या सर्व पोहे घेऊन तुम्ही आता जेतवन विहारामध्ये जायचं आहे. आणि असं म्हटला साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ते सर्वच्या सर्व पोहे घेऊन तो जेतवन विहारामध्ये जातो. विशाल भिक्खू संघ असतो, संपूर्ण भिक्खू संघाला ते पोहे वाहले जातात, परंतु ते पोहे जसेच्या तसेच राहतात. मग हा जो भाव आहे, हा भाव जेव्हा म्हणजे हे दृश्य जेव्हा तो पाहतो तर त्याच्या मनामधला जो मोह आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि तो भगवंताच्या चरणावरती जातो, नतमस्तक होतो. भगवान तो म्हणतो भगवान मी अशा अशा प्रकारचा सृष्टी आहे, भगवान मला क्षमा करावी. तो भगवंताला शरण जातो आणि असं म्हटलं आहे 40 करोड संपत्तीचा तो मालक असतो. इथे 40 करोड नगद 40 करोड धनसंपदा त्याच्याकडे असते, त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जातं. श्रीमंत ज्यांच्याकडे 80 करोड असते त्याला महाश्रेष्ठी म्हणजे महाश्रीमंत अशा प्रकारचं म्हटलं जायचं. आणि तो 40 करोड धनसंपदा बुद्ध धम्म संघाच्या सेवेमध्ये तो घालवत असतो. भगवंत त्याला उपदेश करतात आणि शेवटी तो मात्र सुद्धा दुःखमुक्त होत असतो. म्हणजे अशा प्रकारे काही काही मनुष्यांच्या चित्ताची जी मानसिकता आहे ती अशा प्रकारची असते, परंतु बुद्ध असतात. म्हणजे अशाही प्रकारच्या लोकांच्या चित्तामध्ये असणारा जो मोह आहे, म्हणजे स्वतः तर भगवंतांनी नष्ट केलेलाच आहे स्वतःचा मोह, परंतु इतर मनुष्यांच्या चित्तामध्ये असणारी मोहाची जी भावना आहे ती भावना सुद्धा भगवंताने नष्ट केली. कारण मोहाला जर नष्ट करत असेल तर दानाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे भगवंत असेल की भिक्षूंनो, मी फक्त तुम्हाला सांगत नाही आहे की दान करा दान करा दान करा. मी माझ्या अनेक जन्मामध्ये या सृष्टीमध्ये अशी एकही वस्तू नसेल जी वस्तू मी दान केली नाही आहे. आणि त्यामुळे हा दान भाव, कारण दान म्हणजे त्यागाची भावना तुमच्या चित्तामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचा लोभ मोह कधीही कमी होत नाही. आणि म्हणून भगवंताला असं म्हटलं आहे भग्ग मोहोती भगवान, ज्यांनी संपूर्णपणे स्वतःचा मोह हा नष्ट केला आहे, नाहीसा केला आहे, म्हणून त्यांना भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत भगवंताच्या संदर्भामध्ये, कारण अशा प्रकारच्या ज्या व्याख्या आहे अशा प्रकारच्या व्याख्या अन्य कुठल्याही प्रकारे म्हणजे धर्मगुरू असेल किंवा कोणी असेल तर अशा प्रकारच्या व्याख्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि ते सत्यता होते. आणि त्यामुळे भगवंताला असं म्हटलं आहे भग्ग मोहोती भगवा. त्यानंतर असं म्हटलं आहे भग्ग मानवती भगवा. भग्ग मानवती भगवा. मानवती म्हणजे मान, मानवती म्हणजे मान, ज्याला सन्मान आपण म्हणतो असतो, मान सन्मान इज्जत. तर भगवंत असे म्हणतात की हा जो मान आहे सन्मानाची भावना आहे, म्हणजे मी माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची भावना आहे. तर हा सुद्धा एक क्लेश आहे मनुष्याच्या चित्तामधला, हा क्लेश आहे. कारण मान सन्मान जर मनुष्याचा जर अपमान झाला असेल तर मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो, त्याला वेदना होतात. भगवंताला ना मान होता ना सन्मान होता. भगवंत मानाच्या सन्मानाच्या पलीकडे गेले होते आणि त्यांनी त्या मानला पूर्णपणे नष्ट केलं होतं, नाहीसं केलं होतं. कारण ही जी गोष्ट आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, ज्याला लोकधर्म असं म्हटलंय भगवंत, याला लोकधर्म असं म्हणतात. महामंगल सूत्रामध्ये आपण म्हणतो कुट्टस्स लोकधम्मे ही चित्तं यस्सन कंपते अशोकं वीरजं खेमं एतं मंगलमुत्तम. लोकधर्म आहे, मान अपमान हा एक लोकधर्म आहे, सुख आणि दुःख हा एक लोकधर्म आहे, कीर्ती आणि अपकीर्ती हा एक लोकधर्म आहे, यश आणि अपयश हा एक लोकधर्म आहे. हे 8 प्रकारचे लोकधर्म आहे बघा. लोकधर्म म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे विचार. आणि मान आणि अपमान हा सुद्धा लोकधर्म आहे.
अकोचिमं अवधिमं अंजनीमं अहासिमे एच ततं विजानन्ति ततो समंती मेधगा. ज्यांनी मला मारलं, ज्यांनी मला लुटलं, ज्यांनी माझा अपमान केला, ज्यांनी माझे हरण केले, अशा प्रकारे जो जो मनुष्य आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न करतो, भगवंत असे म्हणतात की त्याचं वैर कधीही शांत होत नाही. अनेक लोक म्हणतात माझा अपमान केला, माझा अपमान, माझा अपमान. माझा अपमान करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? 7 जन्मापर्यंत विसरणार नाही बदल आहे. कधी कधी आपण बोलता बोलता कसं म्हणतो बघा, मारलेल्या काठीचा घाव एक नाही विसरतो, म्हणतो ना आपण बोलता बोलता. मारलेली जी जखम आहे ती जखम विसरते, परंतु बोललेला शब्द कधीही मनुष्य विसरत नाही. आणि त्यामुळे शब्द तोलून म्हणून वापरले पाहिजे. वाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. शब्द तोलून म्हणून वापरले पाहिजे, कारण भगवंत असे म्हणतात अपमान सहन होत नाही मनुष्याला. मान अपमान ही मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठी गोष्ट आहे. बाबासाहेब असं म्हणतात आत्मसन्मान तुम्ही प्राप्त केला पाहिजे. तुम्ही जर आत्मसन्मान तुमचा गहाण ठेवून जर तुम्ही जीवन जगत असाल तर शेळी मेंढराप्रमाणे तुमचं हे जीवन आहे. आणि त्यामुळे आत्मसन्मान, मान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही व्यवहारिक दृष्टिकोनामध्ये सन्मान तर तुम्हाला आवश्यक आहे. सन्मानासाठी आपण जगलंच पाहिजे. आपला सन्मान आहे, आपला मान आहे, आपला आदर आहे, तो आपण मिळवलाच पाहिजे, केलाच पाहिजे. आणि तो आपल्यामध्ये आपण निर्माण सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणजे आध्यात्मिक जेव्हा धम्माचं आचरण करण्याची गोष्ट येते तेव्हा मात्र मान सन्मान आपण बाजूला ठेवला पाहिजे. कारण हा जो मान आहे, सन्मान आहे, भगवंताच्या काळामध्ये बघा राजे लोक यायचे, राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, माता विशाखा, श्रेष्ठी, महाश्रेष्ठी, सर्व लोक भगवंताच्या समोर बसून देशना श्रवण करत असत. कारण ते असा विचार करायचे नाही की मी तर राजा आहे, मग मी कशाला भगवंताचा उपदेश श्रवण करू, मी तर राणी आहे, मी कशाला भगवंताचा उपदेश श्रवण करू, मला तर मी तर खूप धनवान आहे, मग मी कशाला भगवंताचा श्रवण उपदेश करू, असा भाव नाही आहे. म्हणजे धम्म देशना श्रवण करत असताना किंवा हा जो सन्मानाची भावना आहे, मानाची भावना आहे, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा मान जोपर्यंत आपल्या चित्तातला नष्ट होत नाही तोपर्यंत आपण कधीही दुःख मुक्तीच्या मार्गाकडे चालू शकत नाही. अनेक वेळा लोकांनी अपमान केला भगवंताचा. अनेक लोकांनी भगवंताला मतमुंड्या म्हणायचे, भगवंताला दारावरून लोक हाकलून द्यायचे, भिक्षूंना सुद्धा लोक हाकलून द्यायचे. आजही ती परिस्थिती होते. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तशी परिस्थिती, पण भगवंताने कधी कोणाप्रती वैरत्व केलं नाही. कारण भगवंत असे म्हणतात जसं की भिक्षाटन कशासाठी करावं, हा मान म्हणजे आपल्यातला जो मान आहे तो पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. आपल्याला जाणीव झाली पाहिजे की अरे माझं जीवन हे दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. जे मला भोजन देतात, जे माझे अन्नदाते आहेत, जे आमचे दायक आहेत, ते जे मला भोजन देतात त्या भोजनाच्या बलावरती माझी उपजीविका आहे. माझं इथे काहीच नाही आहे, माझी मालकी हक्क इथे काहीच नाही. का नाही? कारण मला तर रोज दुसरे भोजन देतात. मग जर दुसरे मला भोजन देतात तर माझं काय? माझं काही नाही आहे. म्हणजे का? कारण आपल्या मनामध्ये जो मी, माझं आणि माझ्यासाठी हा जो भाव असतो तो भाव पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, नाहीच झाला पाहिजे. मग मान सन्मान ही जी भावना आहे ही भावना आपल्यामध्ये पूर्णपणे नाहीच झाली पाहिजे. कारण एक स्वतःबद्दल जो सन्मान असतो आध्यात्मिक बाबतीमध्ये, जर हा मान आपण आपल्या चित्तामध्ये ठेवला की मी असा आहे, मी तसा आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, तर त्या ठिकाणी आपण कधीही आध्यात्मिक सुखाला प्राप्त करू शकत नाही. कारण ते क्लेश आहे, तो दोष आहे, मनुष्याच्या चित्तामधला तो दोष आहे. आणि तो दोष जोपर्यंत निघत नाही, बघा एखादा अधिकारी जर असेल, कारण तो सन्मानाने जीवन जगत असतो, पूर्ण आयुष्यात सन्मानामध्ये जात असते, आणि मग त्याला काही सहन होत नाही ह्या गोष्टी. मग जर कोणी बोललं तर त्याला सहन होत नाही, कारण त्याला अपमान करायचं. दुसऱ्याला जर ऑर्डर देणारा व्यक्ती असेल आणि त्याला जर कोणी ऑर्डर दिली तर त्या ठिकाणी मात्र त्याचा अपमान होतो आणि तो सहन करत नाही. परंतु हाच मान आहे, हा जो सन्मान आहे, या मानाला, या सन्मानाला आपण जोपर्यंत नष्ट करत नाही, जोपर्यंत आपण नाहीस करत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक जीवनाकडे आपण वळू शकत नाही.
कारण हा क्लेश जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपलं चित्त प्रसन्न होत नाही, आपलं चित्त निर्मळ होत नाही. आणि त्यामुळे भग्ग मानवती भगवा, ज्यांनी आपला मान पूर्णपणे भग्न केला आहे. बघा, भगवंत बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा प्रवृत्त्या घेतात आणि प्रवृत्त्या घेतल्यानंतर आपल्या घरी जातात, कपिलवस्तूला जातात. 6 वर्षानंतर कपिलवस्तूला गेल्यानंतर ते विचार करतात, पूर्वस्मरण करतात. कारण राजा सिद्धोधन, महाप्रजापती गौतमी, शाक्य लोक भगवंताचं यथायोग्य खूप स्वागत करतात. आणि स्वागत केल्यानंतर भगवंत उपदेश करतात. रात्रभर म्हणजे बऱ्याच वेळापर्यंत भगवंत उपदेश करतात आणि सर्वच्या सर्व लोक निघून जातात. राजा निघून जातो, राणी निघून जाते, लोक निघून जातात. उद्याच्या भोजनाचं निमंत्रण भगवंताला कोणी देत नाही. पहिल्यांदा जेव्हा आपल्या घरी जातात भगवंत, उद्याच्या भोजनाचं कोणी निमंत्रण देत नाही. आणि मग भगवंत विचार करतात की भोजनाचं निमंत्रण तर कोणी दिलं नाही. आणि राजाला असं वाटतं की माझाच पुत्र आहे, माझ्या घरच्याशिवाय कुठं जाणार आहे. 1250 भिक्षू भगवंताच्या सोबत असतात, ते भगवंताला काही निमंत्रण देत नाहीत, परंतु 1250 भिक्खूंची घरी भोजनाची व्यवस्था करतात. कारण ते असा विचार करतात की माझाच पुत्र आहे, माझ्या घरी येणार आहे, मग कुठे जाणार आहे. इकडे भगवंत विचार करतात की आपला तर भोजनाचं निमंत्रण दिलं नाही आहे, मग आता आपण नेमकं काय करायचं. जेव्हा भगवंत चिंतन करतात की जेव्हा यापूर्वीचे बुद्ध आपल्या घरी गेले तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी नगरामध्ये भिक्षाटन केलं. 1250 भिक्खू संघासह भगवंत जेव्हा कपिल वस्तूमध्ये भिक्षाटन करण्यासाठी जातात तेव्हा एकदम लोक अचंबित होतात. लोक असं विचार, अरे बघा, ज्या रस्त्याने सिद्धार्थ गौतम म्हणजे रथामध्ये सजलेल्या रथामध्ये जात असे, तो सिद्धार्थ गौतम बघा आता पायी जात आहे. बघा, ज्या सिद्धार्थ गौतमाच्या हातामध्ये सोन्याच्या मोहरा असायच्या लोकांना देण्यासाठी, ते सिद्धार्थ गौतम आता स्वतःच्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन रस्त्याने जात आहे. ज्या सिद्धार्थ गौतमाने हजारो लाखो लोकांना अन्नदान केलं, ते सिद्धार्थ गौतम आता लोकांच्या दारावरती बघा अन्न मागत आहे. अशा प्रकारची वार्ता संपूर्ण कपिलवस्तूमध्ये पसरत असते. आणि पाहता पाहता क्षणामध्ये राजा सिद्धोधनाच्या कानावरती ही गोष्ट जाते. राजा सिद्धोधन धावत धावत जातो आणि त्यांना म्हणतो की भगवान, तुम्ही असं का करत आहात, माझ्या कुळाला तुम्ही काळीमा का फासत आहात, माझा तुम्ही अपमान का करत आहात, माझा एवढा सन्मान आहे, मी राजा आहे, आणि तुम्ही माझ्या कुळाला काळीमा का फासत आहात, मी तुम्हाला भोजन देऊ शकत नाही का. भगवान 1250 भिक्खू संघाचं भोजन मी राजमहालामध्ये तयार केला. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, मी तुमच्या कुळाला काळीमा फासत नाही आहे आणि मी तुमचा कुठे अपमान करतो आहे, मी तुमचा अपमान सुद्धा केला नाही, तुमच्या कुळाला काळीमा सुद्धा फासली नाही. कारण तुमचं वंश जे आहे तो राजांचा वंश आहे, परंतु माझा जो वंश आहे तो बुद्धांचा वंश आहे. आणि बुद्धांच्या वंशामध्ये भिक्षाटन करणे आहे, बुद्धांच्या वंशामध्ये भिक्षाटन केली पाहिजे, माझा हा धर्म आहे. तुम्हाला जरी असं वाटत असेल की भिक्षा मागणे हा अपमान आहे, परंतु माझ्या दृष्टीने तो अपमान वगैरे काहीही नाही आहे, कारण तो माझा धर्म आहे. मान अपमान याच्या पलीकडे मी गेलो आहे आणि त्यामुळे कोणाच्या दारावरती मागणे हा माझ्यासाठी अपमान नाही आहे, ही त्यांच्यासाठी पुण्याची संधी आहे आणि ते भोजन मी असं स्वीकारत असतो. तेव्हा राजा विनंती करतो की भगवान, चला तुम्ही राजमहालामध्ये भोजन तयार आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज, आजचं भोजन आमचं झालेलं आहे. तेव्हा उद्याच्या भोजनाचं त्या ठिकाणी निमंत्रण दिले जाते आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंत राजमहालामध्ये भोजनासाठी जात असतात. भोजनाचा नियम आहे तो, भोजनाचा नियम आहे की ज्या दिवशी ज्यांच्याकडे भोजन आहे त्यांनी सकाळी संध्याकाळी विहारामध्ये यायचं असते, भिक्षूंच्या समोर बसायचं असते आणि त्यांना म्हटलं पाहिजे की बंदे, उद्याचं भोजन आमच्याकडे आहे, उद्याच्या भोजनाचा स्वीकार करा. आता बंदेजी, उद्या आमच्याकडे भोजन आहे, येता का? फोन लागला का? असं म्हणजे सध्याची परिस्थिती, फोन लागला, बंदेजी कुठे उद्या भोजन कुठं आहे, येता का आमच्याकडे भोजनाला. फोनवर भोजन राहते आपलं. पण नियम जो आहे, नियम कसा आहे, विहारामध्ये येणे, वंदन करणे आणि विचारणे की म्हणते उद्याचं भोजन आमच्याकडे आहे. पुन्हा जेव्हा भोजन तयार असते तेव्हाच भगवंताच्या काळामध्ये कसे लोक करायचे, भगवान
भोजन तयार आहे. भगवान भोजन तयार आहे म्हणजे असं म्हणायचं नाही भगवान चला बरं भोजन तयार झालं तर निघा लवकर पटकन भोजन जायचं आपलं पटकन. असं नाही आहे. म्हणजे नियम आहे ते म्हणते भोजन तयार आहे बस एवढंच. मग त्यांच्या पद्धतीने ते म्हणजे भगवंताचे ते नियम आहे. काळानुसार थोड्या थोड्या गोष्टी आहेत नाही ना बदलत असतात, परंतु श्रद्धापूर्वक हा जो भाव आहे तो भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. कारण तुम्ही जे भोजन देता, ज्यांना मी आता नेहमी सांगतो जिथे भोजन केलं तिथे मी नेहमी सांगत असतो की तुम्ही केवळ भोजन नाही देत, भिक्षूंना भोजन देता म्हणजे केवळ भोजन नाही आहे, त्या भोजनाच्या द्वारा 4 गोष्टी तुम्ही भिक्षूंना दान करता. आयुष्याचं दान करता, वर्णाचं दान करता, सुखाचं दान करता आणि बलाचं दान करता. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी आपण भिक्षूला दान करत असतो. आणि तेवढ्या श्रद्धेने जेव्हा आपण भोजन देतो तर त्या 4 गोष्टी आपल्याला सुद्धा प्राप्त होत असतात. कोणाला नको आहे आयुष्य, प्रत्येकाला आयुष्य पाहिजे. कोणाला नको आहे सुख, प्रत्येकाला सुख पाहिजे. कोणाला नको आहे बल, शक्ती कोणाला नको आहे, प्रत्येकाला पाहिजे. कोणाला नको आहे सतेजपणा, तेज, प्रत्येकाला तेज पाहिजे. आणि त्यामुळे भोजनाच्या द्वारा आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी आपण दान करत असतो. त्यामुळे महत्व, कारण भगवंत बघा काय म्हणतात भगवंत, भिक्षुंनो माझ्या जीवनामध्ये 2 भोजनदानाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कोणत्या? पहिलं भोजन जे सुजाता मातेने दिलेली खीर आणि शेवटचं भोजन चुंद लोहाराने दिलेलं जे भोजन आहे. हे दोनही भोजन समान रूपाने समान फळ देणारे आहेत. कारण सुजाता मातेने दिलेल्या भोजनामुळे मला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी शक्ती लाभली आणि चुंदाने दिलेलं भोजन मला महापरिनिर्वाण जाण्यासाठी सहाय्यक ठरलं. असं कोणी म्हणू नये की चुंदाने दिलेल्या भोजनामुळे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. आनंदा असं बिलकुल नाही आहे. पहिलं भोजन आणि शेवटचं भोजन भगवंताच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ भोजन असते आणि त्यामुळे भिक्खूंना भगवंताला भोजन दिलेलं महान फळ असतं. आणि त्यामुळे भगवंत राजाला म्हणतात की माझा म्हणजे काही अपमान वगैरे नाही झालेला आहे, कारण या सर्व गोष्टी मी त्यागलेल्या आहे. कारण भगवंताने बघा, साधी गोष्ट आहे का, साधी गोष्ट आहे बघा. म्हणजे ज्या नगरामध्ये सहज आपल्या व्यवहारात जर आपण विचार केला, कधी कधी बघा एखादा व्यक्ती फार श्रीमंत असेल, फार श्रीमंत, आणि तो फार श्रीमंत व्यक्ती जर समजून घ्या त्याची काही कारणास्तव किंवा त्याच्या कर्मामुळे संपूर्ण संपत्ती नष्ट झाली, श्रीमंत आहे परंतु संपत्ती नष्ट झाली, तर तो व्यक्ती जेव्हा रस्त्याने चालतो तर त्याला कसं वाटतं? एकदम अपमान वाटतो त्याला. कारण तो असं म्हटलं आहे, जुने लोक असं म्हणायचे गरिबीतून श्रीमंत झालं पाहिजे, गरिबीतून श्रीमंत झालं पाहिजे, परंतु श्रीमंती म्हणून गरिबीकडे मात्र नाही आलं पाहिजे. म्हणजे हा जो मान आहे ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये, हा जो सन्मान आहे, हा जो मान आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जात असताना आपल्या मनाचा जो मान आहे, जो सन्मान आहे, मी, माझं आणि माझ्यासाठी, अशा प्रकारची जी भावना आहे त्या भावनेला नष्ट केलं पाहिजे. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे भग्ग मानवती भगवा, ज्याने आपला मान नष्ट केला त्यांना भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्यानंतर असं म्हटलं आहे भग्ग दिठ्ठती भगवा, भग्ग दिठ्ठती भगवा. दिठ्ठती म्हणजे मिथ्या दृष्टी, ऐका, दृष्टी. दिठ्ठती म्हणजे दृष्टी, म्हणजे मनुष्याची जी मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे काय? जी चुकीची भावना आहे. म्हणजे सम्यक दृष्टी जर नसेल, मिथ्या दृष्टी जर असेल, 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी भगवंताने आपल्या तत्वज्ञानामध्ये ब्रह्मजाल नावाचं सूत्र दिघनिकायमध्ये सांगितलं आहे. त्या दिघनिकायमध्ये ब्रह्मजाल सूत्र आहे, त्यामध्ये 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टी म्हणजे सांगितलेल्या आहे. म्हणजे मनुष्य चुकीच्या धारणेने कशा प्रकारचं जीवन जगत असतो. तर भगवंताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे पंथ होते, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने लोक जीवन जगत होते. या सर्व प्रकारच्या मार्गाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. म्हणजे आपला जो दृष्टिकोन आहे, ही जी आपली दृष्टी आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, आपला दृष्टिकोन आपण बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
चुकीचा जर दृष्टिकोन असेल बघा, म्हणजे चुकीच्या मार्गाने, मी नेहमी सांगतो की चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती दिवसभर जरी आपण बसलो तरी ट्रेन काही आपली येणार नाही, आहे की नाही? दिवसभर जरी तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर बसले, ट्रेन येणार आहे का? बिलकुल येणार नाही. आणि त्यामुळे ज्या गावाला तुम्हाला जायचं आहे त्याच गावच्या प्लॅटफॉर्मवरती, त्या ट्रेनवरती तुम्हाला बसावं लागणार आहे. दृष्टिकोन जर आपला चुकीचा असेल, दृष्टिकोन जर आपला मिथ्या असेल, तर आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कधीही जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे सम्यक दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. साध्या सोप्या भाषेमध्ये मिथ्या दृष्टी म्हणजे काय? आत्म्यावरती विश्वास असणे, देवी देवतावरती विश्वास असणे, कर्मकांड, ईश्वरवाद, भ्रमा, प्रब्रह्मा या सर्व प्रकारच्या मिथ्या संकल्पनेवरती जर मनुष्याचा विश्वास असेल तर ते मिथ्या दृष्टी आहे, असं भगवंताने म्हटलं आहे. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधम्म नावाचं एक चॅप्टर आहे बघा. धम्म म्हणजे काय, सधम्म म्हणजे काय आणि अधम्म म्हणजे काय, तर त्यामध्ये ह्या सगळ्या म्हणजे जे काही विश्लेषण बाबासाहेबांनी केलं, आत्मा असेल, प्रब्रह्मा असेल, ब्रह्मसायुज्य असेल, ईश्वरावध असेल, कर्मकांड असेल, यज्ञयाग असेल, या सर्व प्रकारच्या ज्या मिथ्या दृष्टी आहेत, या मिथ्या दृष्टीचा जोपर्यंत आपण त्याग करत नाही, त्याला नष्ट करत नाही, तोपर्यंत आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे भग्ग दिठ्ठोती भगवा, ज्यांचा संपूर्ण दृष्टिकोन, कारण सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये असताना त्यांचा दृष्टिकोन सुद्धा मिथ्य होता, कारण त्यांनी वर्तवैकल्य केलं, शरीराला देहदंड दिला, भृग ऋषीच्या आश्रमामध्ये सुद्धा जाऊन ते ध्यानाच्या म्हणजे जे काही तपश्चर्याचे प्रकार होते ते त्यांनी शिकले. म्हणजे त्या सर्व प्रकारच्या तपश्चर्या त्यांनी केल्या, शरीराला देहदंड दिला, यातना दिल्या, सर्व दुःखपूर्ण जीवन त्यांनी जगलं. भगवंत असे म्हणतात की या जीवनाचा आयुष्यभर जरी मनुष्य अवलंब करत असेल, म्हणजे या चुकीच्या मार्गाने जर जीवन जगत असेल, कधीही सम्यक समजूचा लाभ होऊ शकत नाही. आणि मग ते स्वतः कदाचित माझा मार्ग चुकीचा तर नसेल आणि त्या मार्गाचा ते त्याग करत असतात. आणि पुन्हा आपण वयाच्या 7व्या वर्षी जांभळाच्या झाडाखाली बसल्यानंतर जी आनापानसतीची भावना केली होती, पुन्हा त्यांना ते आठवते आणि त्यामुळे पुन्हा ते आनापानसती विपश्यनेमध्ये ध्यान मनन चिंतन करतात. पहिल्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या अवस्थेमध्ये आणि 4 पायऱ्याने सम्यक संबोधीला ते प्राप्त करत असतात. कशामुळे? मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी जोपर्यंत मनुष्याची नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्य सम्यक दृष्टी प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने सुद्धा आपली पूर्णपणे मिथ्या दृष्टी नष्ट केली होती, त्यांनी सम्यक दृष्टीला प्राप्त केलं होतं. आणि शेवटचं एक आहे भग्ग किले सोती भगवा. भग्ग किले सोती भगवा म्हणजे ज्यांचा क्लेश भाव ज्यांचा नष्ट झाला आहे, तर त्यांना भगवान अशा प्रकारचं म्हणतो. क्लेशाची भावना सुद्धा, क्लेश मनुष्याचे संताप असं म्हणतो, म्हणजे उग्र भाव चित्तामध्ये जेव्हा उत्पन्न होतो, क्लेशांची भावना उत्पन्न होते. आणि त्या म्हणजे द्वेषाचाच तो उपभाग आहे क्लेश, द्वेषाचा उपभाग आहे. तर तो क्लेश सुद्धा मनुष्याने आपल्या चित्तामध्ये नष्ट केला पाहिजे. भग्ग रागोती भगवा, भग्ग दोषोती भगवा, भग्ग मोहोती भगवा, भग्ग मानवती भगवा, भग्ग दिठ्ठोती भगवा. म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी रागाला नष्ट केलं, द्वेषाला नष्ट केलं, मोहाला नष्ट केलं, क्रोधाला नष्ट केलं, मानाला नष्ट केलं, मान दृष्टीला नष्ट केलं आणि सर्व प्रकारच्या क्लेशांना ज्याने नष्ट केला आहे, अशा प्रकारच्या या दुर्गुणांना ज्याने पूर्णपणे नष्ट केला आहे. क्लेश आहे, हे क्लेश जोपर्यंत मनुष्याच्या चित्तामधले नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या चित्ताची अवस्था ही प्रसन्न होत नाही, आनंदी होत नाही. आणि त्यामुळे कोणीही भगवान या संसारामध्ये होत नाही. ज्यांचा राग नष्ट झाला आहे ते भगवान, ज्यांचा द्वेष नष्ट झाला ते भगवान, ज्यांचा मोह नष्ट झाला ते भगवान, ज्यांचा मान नष्ट झाला ते भगवान, ज्यांची मिथ्या दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली ते भगवान, ज्यांनी क्लेशाला पूर्णपणे नष्ट केलं ते भगवान, ज्यांनी निर्मळ आपल्या चित्ताची अवस्था केली आहे, ज्यांनी अरहंत पद प्राप्त केला आहे, अशा प्रकारच्या अवस्थेला भगवान असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे भगवान हा जो शब्द आहे, तर अशा प्रकारच्या
विविध क्लेशांना नष्ट करणाऱ्यांना भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो असतो इतिपिसो भगवान, असे ते भगवान. कसे आहे भगवान? ज्यांनी रागाला नष्ट केलं, द्वेषाला नष्ट केलं, मोहाला नष्ट केलं, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकारांना ज्याने नष्ट केलं, असे ते भगवान. आणि या भगवंताला आपण मग वंदन करतो, नमन करतो, त्यांना जाणतो. अशा पद्धतीने भगवान व भगवा या शब्दाची व्याप्ती, या शब्दाचं विशेषण आपल्याला पाहायला मिळते. उद्याचं दुसरं अंग आहे इतिपिसो भगवा अरहंग. उद्या काय दुसरं गुण कोणता आहे? अरहंग. अरहंग म्हणजे काय? तर अरहंत अवस्था कोणाला प्राप्त होते? अरहंत म्हणजे काय? तर 10 प्रकारचे क्लेश, 10 प्रकारचे म्हणजे जे काही दोष आहेत त्या दोषाला, विकारांना नष्ट केल्यानंतर अरहंत पदाची ही अवस्था प्राप्त होत असते. तर उद्याच्या भागामध्ये ते 10 प्रकारचे क्लेश कोणते आहेत किंवा श्रोतापन्न अवस्था, सकृतागामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहंत अवस्था, या 4 अवस्था आहेत. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत या 4 अवस्थेमध्ये श्रोतापन्न म्हणजे 3 प्रकारचे क्लेश नष्ट होतात, सकृतागामी म्हणजे 2 म्हणजे 5 आणि अनागामी मध्ये 10, अरहंत अवस्थेमध्ये पूर्णतः निर्मळ चित्ताची अवस्था. तर अशा पद्धतीने उद्याच्या भागामध्ये आपण श्रोतापन्न म्हणजे काय आपण केवळ ऐकलं आतापर्यंत. ऐकण्या श्रोतापन्न कसा होतो, सकृतागामी कसा होतो, अरहंत कसा होतो. तर उद्याच्या भागामध्ये आपण श्रोतापन्न म्हणजे काय ही निर्वाण काय मार्गातील पहिली अवस्था आपण बघणार आहोत. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धर्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.